नमस्कार, आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी 9 न्यूज, सच के साथ। कारवाई होऊ नये म्हणून लग्न केले, गर्भपात करून दिली मारण्याची धमकी। लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला, पोलीस कारवाई होऊ नये म्हणून लग्न केले, त्यानंतर गर्भपात करून शिवीगाळ व मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जोडबावपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला, कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई होऊ नये म्हणून पीडितेशी लग्न केले। लग्नानंतर पीडित महिला गर्भवती झाली, त्यामुळे पतीने तिला एका हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून घेतला। पतीची पहिली बायको आई व 2 भावांनी पीडिता राहत असलेल्या घरी जाऊन शिवीगाळ केली, मारहाण करून तिला धमकी दिली, अशी पीडितेने फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार शरीफ बागवान, आलिया शरीफ बागवान, शरीफची आई दौलतबी बागवान, भाऊ राजू अजरुद्दीन पप्पू व रिजवान सय्यद सर्वजण राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 498 अ, 376, 313, 323, 504, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।